राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि कुर्ला विधानसभेमध्ये प्रवीणा मोरजकर यांच्या प्रचाराचीही सुरुवात झालेली आहे। सर काय सांगाल, एकूणच राज्यामध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे, कुर्ला विधानसभेमध्ये आलेला आहात, एकूण काय चित्र दिसतं तुम्हाला? आम्ही इथे प्रचारासाठी आलोच नव्हतो, मुळात विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो। तुम्ही जर माहोल बघितला असताना कुर्ला विधानसभेत वारं फिरलेलं आहे। कुर्ला विधानसभेचा कारभार यांचा आटोपलेला आहे। 2 टर्म शिवसेनेच्या नावाखाली शेंदूर फासला गेला होता। बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा, ठाकरे परिवाराचा ज्यावेळेस हात उठतो ना, त्यावेळेस कोण कोण कुठे कुठे उठून जातं हे यांना कळेल। आता तुम्हाला आणखी सांगतो, 23 तारखेला शिवसेनेचा विजय हा विशाल असेल, पेटणारी मशाल असेल, पेटवणारी मशाल असेल। महायुतीकडनं वोट जिहाद अशा प्रकारचा नारा दिला जातो, कसं बघता तुम्ही शिवसेना? वोट जिहाद चला आगे जाओ। एक मिनिट, वोट जिहाद। आता मला सांगा, हे या देशाचे नागरिक नाहीत? हे या देशाचे नागरिक नाहीत? हे कुठून आलेत? बाहेरून आलेत? हे आमचे भाऊबंध नाहीत? अरे जर विचारलं ना, कोणी साताऱ्याचे निघतील, कोणी सांगलीचे निघतील, कोणी रत्नागिरीचे, कोणी महाडचे, कोणी रायगडचे निघतील। मला एक सांगा, ज्यावेळेस मुलुंडमध्ये, ज्यावेळेस मलबार हिलमध्ये, ज्यावेळेस घाटकोपर पूर्वेमध्ये विशिष्ट प्रांतातल्या लोकांनी एक गट्टा वोटिंग केली, त्याला प्रांतजिहाद म्हणता येईल का? मग काय म्हणायचं त्याला? तेव्हा आमच्या संजय दिना पाटलांना तिथून जी लीड मिळाली नाही, ती कुठला प्रांतजिहाद होती? मग बरं, ह्यांचं मतदान आम्हाला झालं, आतमध्ये कॅमेरे लावले होते, असे कॅमेरे लावले होते आतमध्ये की कुणी कुणाला मतदान केलं? मग तिकडे विधान परिषदेमध्ये जेव्हा MLCच्या निवडणुका झाल्या, 26चा कोटा जो भाजपने गाठला, त्यांच्याकडे एवढे आमदार होते। MIMची सुद्धा मतं घेतली, सपाची सुद्धा मतं घेतली, हसन मुश्रीफाचं, जिशान सिद्दीकीचं, अब्दुल सत्ताराचं, नवाब मलिकाचं सुद्धा मत घेतलं। तो कुठला जिहाद होता? ते कुठल्या हिंदुत्वात बसलं होतं? हे आमचे आहेत, आमचेच राहणार। आणि फक्त हेच नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती, धर्म, पंथ, प्रांतांना, अगदी 18 बोलते म्हणजे सगळ्या समाजांना घेऊन शिवसेना पुढे चाललेली आहे आणि शिवसेना आता दौडत आहे आपल्या मार्गावर। हे वोट जिहाद वगैरे सोडून द्यावं, आम्ही त्याच्या पार पलीकडे गेलेलो आहोत। उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय सच्चा है उद्धव साहब का ईमान, इसलिए उनके साथ है हर एक मुसलमान। भारतीय जनता पार्टी मताचं ध्रुवीकरण करते असं वाटतं का? ठीक आहे, बघा, मतांचं ध्रुवीकरण म्हणताय तुम्ही। जेव्हा लोकसभेला काय घोषणा दिली, सबका साथ सबका विकास, आता काय घोषणा चालली? कटेंगे बटेंगे, एक रहेंगे सेफ रहेंगे। मला त्यांच्या घोषणेची खरं तर तारीफ करायची। एक रहेंगे ना सेफ रहेंगे। आपण जर एक राहू ना, आपण सारे समाज एक राहू ना, तर आपण सेफ राहू। इथे हिंदू खतऱ्यात नाही आहे, इथे मुस्लिम खतऱ्यात नाही, इथे खतऱ्यात आहे भारतीय जनता पक्ष आणि इथे खतऱ्यात आहे आपल्या देशाची लोकशाही, लोकतंत्र, हे संविधान खतऱ्यात आहे। त्याला वाचवायचं असेल, आपल्या सगळ्यांना एक राहायला लागेल, तरच आपण सेफ राहू। हा नारा त्यांनी अगदी बरोबर, आणि कटेंगे तो हम बटेंगे तो कटेंगे, हे बरोबर बोले उन्होंने, एकदम बरोबर बोले। खतऱ्यात आपण आहोत इथे, हे लक्षात घ्या। आणि धार्मिक ध्रुवीकरण सोडून द्या, आता आपण पलीकडे गेलो ताईची। मॅडम काय सांगाल, कुर्ला विधानसभेमध्ये एकूणच कसं चित्र दिसतंय? प्रचार जोरदार सुरू आहे। आपण स्वतः पण असता माझ्या प्रचाराला, हजारोंनी गर्दी असते। स्थानिक फक्त शिवसैनिकच नाही आणि आमचे पदाधिकारीच नाही, तर संपूर्ण जनता ही रॅलीमध्ये पण असते, सभेला पण असते। आता जनतेला फक्त विकास पाहिजे, जो 10 वर्षात विकास, कुठल्याही शासनाचा विकास झालेलाच नाही आहे। 2000 करोड विकास निधी आला, पण विकास झाला नाही आहे। मी जेव्हा प्रचारासाठी फिरते, जनतेपर्यंत जाते, जनतेच्या डोळ्यात डोळे घालून जेव्हा मी बोलते, तेव्हा जनता मला हेच विचारते की आम्ही करदाते आहोत, आमचे 2000 करोड कुठे गेले? आमच्या इथे विकास का नाही झाला? आमचे रस्ते चालण्याजोगे पण नाही आहेत, आम्हाला पाणी मिळत नाही। पूर्ण कुर्ला विधानसभेमध्ये ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे। इथे पोलीस बांधवांची घरं मोडकळीस आलेली आहेत, धोक्यात आहेत। पोलीस बांधवांच्या पत्नीसुद्धा हेच विचारत आहेत की आम्हाला अजूनपर्यंत कुठपर्यंत ह्या कठीण आणि डेंजर परिस्थितीमध्ये राहावं लागणार आहे। असे खूप सारे मुद्दे आहेत। टेकड्यांवर घरं आहेत चुनाभट्टीमध्ये, त्या टेकड्यांवर चालायला साध्या पायऱ्यासुद्धा नीट नाही आहेत, संरक्षण भिंती नाही आहेत, त्याच्यावरून लहान मुलं खाली पडत आहेत।
स्थानिक जे आहेत लोकप्रतिनिधी त्यांना हेही नाही माहिती की लहान मुलं त्या टेकड्यांवरून खाली पडतायत. लँडस्लायडिंग होऊन घरं कोसळलीत, मृत्युमुखी लोक पडली आहेत. त्यांना आश्वासन दिलं गेलं की तुम्हाला घर बांधून देऊ, पण अजूनपर्यंत तिथे फक्त एक बोर्डच लागलाय, घरं काही मिळालेली नाही आहेत. हिंदुत्ववादी संघटनेने सोशल मीडियावरती त्या सुषमा अंधारे कुर्ल्यामध्ये येत आहेत म्हणून त्यांना विरोध दर्शवलेला आहे. त्या विरोधकाकडे सगळे घाबरतात ना हो, खूप घाबरतात. आता बघा, जरी ताई यायला उशीर झाला तरी पण आमचे गाढवे साहेब जे प्रवक्ता आहे त्यांनी जे आता भाषण केलं आणि जनजागृती आमच्या सगळ्या जनतेमध्ये केली ती आपण ऐकलीच. ह्या सगळी वास्तव जनतेपर्यंत जाते, ह्यामुळे हे लोक घाबरत आहेत आणि म्हणून हे सगळ्या अफवा वगैरे पसरवत आहेत, दुसरं काही नाही आहे. नक्कीच या ठिकाणी कुर्ला विधानसभेमध्ये प्रवीणा मोरजकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. मी गुणवंत दंग, DRV न्यूज, मुंबई.